मॉर्निंग. मस्त आहे की आज पाऊस नाही. आज आपली राखण आहे इकडे. तर आता कोंबडी आणायला जायचं आहे. तर बाबू आम्हा आला आहे तर त्यासोबत चाललो आहे. पाऊस नाही पण असं आहे, सावली तर आहे, ऊन तसं नाही आलं आहे, अजून थंडच आहे. आता जाऊ कोंबडी आणायला, दाखवतो मग. तर आता कोंबडी आणल्यानंतर पप्पांसोबत मालवणमध्ये पण जायचं आहे. आपली प्लेट काल ऑर्डर दिलेली व्हाईट रेडी आहे, म्हणजे आता गेल्यावर कळलंच. त्यांनी सकाळी बोलवलेलं, तर मग ते पण काम होईल आज. आणि हे आपले नारळाचं झाड आपल्या घराच्या मागेच कंपाऊंडमध्ये आपल्या, हे सिंगापुरी नारळ आहेत. ह्याची हाईट तर एवढीच असते, म्हणजे माझ्या मते तरी सिंगापुरी नारळ. आणि ते केळीचे हे आहेत. सध्या पावसामुळे रान वाढलंय तर ते जरा काढायचं आहे. हिरवं मस्त वाटतं. सकाळी मस्त असं हिरवं असं डोळ्यासमोर एकदम शांती भेटते ना. हे बॉम्बेमध्ये ते घर हे ते एकदम किचकिच असते सगळी. इथे एवढं शांत आहे ना, मस्त. आई बघा, आई इथे होती. हे आई काय 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 नाही, ठीक आहे. करते? मस्त मजेत. कसं वाटतंय? मस्त छान. अरे शेवटी आपलं गाव ते गाव छानच वाटणार बाळा. विषय आहे का? विषय तेच ना, आपला विषय आहे काय. जा नाश्ता करून घे. तू केलास? आता आम्ही चाललोय कोंबडी आणायला. नाश्ता कधी करणार? मी केला म्हणजे आता नाश्ता. अच्छा, हा. बाबू आल्या मग त्याला जाऊन येतो कोंबडी. जाऊन ये चल. हा बाबू आले. पैत लगेच आता बोल. आवाज जाणार नाही, जोरात बोल. कसले कोंबडे आरडतात. लाईन बरोबर वाटत. बेसलाईन तीच क्वालिटी फक्त पट्टे लावून दिलेले होते. त्याचा काम वर काढणार. कोंबड्या घेतल्या कोंबड्या आणि आता दाढी करायला बसला. कोण नव्हतं मग पुरा यंग बनतो. पूर्वेकडचा पूर्व संबंध भराचो आकार भराचो मेळेकरी भराचो पूर्वज मेळेकर रवळनाथ चव्हाटो जैन आकार विठला दे येतो ताळो तांबार तो अंधार म्हणून असत. राज सत्तेचो अधिकारी पूर्व सत्तेचो अधिकारी राज सत्य पूर्व सत्तेचो देवचार मांडाचो भूमीचो आणि नीतीचो अधिकारी. ज्याने कोणी न्याय नीती धर्म पकडून न्याय निवड केलो अशी तुझी बाराची नीत आणि नीतीचो देवचार. अशी तू एकंदरीत बारापदाची मर्यादा. 8 लेकरा बाळा असत, दिल्ल्या घरी आपापल्या घरी नांदता असत. त्यांच्या आपल्या वंशवेली तो आपल्या सांभाळ केलंस, राखण राखवाय दिलं. वर्षाप्रमाणे तुझी जी काही सेवा चाकरी असा ती करून घेण्यात तुला सामील राहावं महाराज. होय महाराज. ही राखण दिली, एक जागेवाल्याची आणि एक राखण. जागेवाल्याची आणि एक हे ना चांबार चाळ्याची. 2 अशी राखण, एक समोर आणि एक तिथे. ती एकच दाखवली, फक्त ते घारणा देताना, बाकी दाखवू शकत. आपण करतो चिकन साफ. तर तेवढ्यात टेम्पो आला. फ्रीज आणि आपलं हे कबाड आलेलं आहे. आपला जो जुना फ्रीज हा इथे, हा आपला जुना फ्रीज. आणि नवीन फ्रीज आले. हा आणि हे नवीन कबाड. हा तुला ही लाईन पूर्ण देणार आहे मी.
त्याच्यात एक कप्पा खालचा ठेवायचा. माने फॅमिली आली की काय करायचं. साड्या नको मला लावायला. ते साड्या तिथे नको लावू. तिथे ही लोक ते शर्ट बिटाला याच्या साड्या बसणार तुझ्या. बसव काय ते. मला हात आता माझ्या कामातून गेलाय, गळून पडलाय. मामा गेला, त्याचं टायमिंग झालं जेवायचं. जेवणाचं बघायला नको. माझं गेलंय कामातून हात. बघ हातच गेलाय कामातून. काय करू. अरे ते थोडं त्याला जायचं. येतं कपाट कसं आहे? आता फोडण्यात येते मला गप्प बसा. तर आता चाललोय आपलं नंबर प्लेटचं काम करायला आणि मालवणात जरा असंच राऊंड मारून येतो. तर मी पप्पा आणि ते आजोबा चालले. येऊ दे योगेश, येऊ दे. असं जागा मग येऊ दे. बघा काय वाटतं? चांगला फायनली वाईट झाली. मस्त वाटतंय. भारी डन. नंबर प्लेट झाली आपली लावून. तर आज परत मालवणच्या बीचवर आलो आपण समोर. पण कपडे मी घरचेच घालून आलो, शॉर्ट्सवर आलो. तर असंच पप्पा गेलेत ते हे आणायला. मी आणि आजोबा इथेच आहे. समोर बीच आहे तिथे ना, तिथे पुतळा आहे तिथे. महाराजांचा नवीन पुतळा आहे. नवीन पुतळा आता बसवला आहे तो. तिथे जायचं आहे आपल्याला, नंतर जाऊ. आपण घरी आलो आता मालवणातून. तर नंबर प्लेट वगैरे लावली. आता आपण मम्मीची रिॲक्शन घेऊ. कुठे गेली मम्मी? ये लवकर आहे. आपण जुनी प्लेट पण आणली आहे, ती येल्लो प्लेट. ती ठेवून देऊ आपण, फ्रेम करून देऊ. एवढे 9 वर्ष असं कळत नाही ना की अरे आपली गाडी आहे लगेच, असं हे नव्हते. हे आता HSRP येईपर्यंत. आपण मुंबईला गेलो की आता HSRPची बुकिंग करू, मग ती येईल. ही का नाही ही करायची. ही कशी आता आपल्याला लगेच आलेली ना, तर लगेच लावून टाकायची. आता आपल्याला कुठे प्रॉब्लेम नाही. आता काहीच प्रॉब्लेम नाही, कोण अडवणार नाही आपल्याला. आजचा काय प्रोग्राम आहे आता रात्रीचा? वडे करायचे. वडे. आपल्या कोकणात म्हणजे रात्री हा जो किडा आवाज करतो ना, ऐकू शकता मग तुम्ही. हा जो किडा, तो तुम्हाला आता मी दाखवतो. तो कसा आवाज करतो ते बघा. बघितलं त्यांनी पंखा असे ते हे केले ना की आवाज येतो, थांबवले की आवाज जातो. हाच तो किडा, तो एवढा आवाज करतो ना रात्रीचा, हाच. तर हा ब्लॉग आपण आता इथे एंड करू. आणि आपला आजचा दिवस म्हणजे आज राखण दिली, जी आपली राखण होती ती दरवर्षी देतो त्याप्रमाणे राखण दिली. आणि आपले नंबर प्लेटचं मेन ते काम झालं. आता मुंबईला गेल्यावर आपण HSRPला तर टाकणार आहे रजिस्ट्रेशनला. ते झालं की काय टेन्शन नाही. आणि सगळं एकदम व्यवस्थित झालं. आणि उद्या म्हणजे आज रात्री आता आपले भाऊ बंधू बसलेले आहेत ट्रेनमध्ये, तर उद्या येणार आहेत. आणि अवधूत, किरण दादा आणि बंड्या हे तिघंही येणार आहेत. तर तुम्हाला उद्या सकाळच्या ब्लॉगमध्ये दिसतील. तर आणायला जाऊ आम्ही, मी आणि पप्पा त्यांना. आता 11:40 काहीतरी ट्रेन आहे, कोकण कन्या ट्रेन आहे. तर मग ते येतील. आणि अवधूत आपल्यासोबत आहे. बंड्या आणि किरण दादा 2 दिवसासाठी आलेत सुट्टी काढून. तर त्यांना पण जरा कोकण फिरवू. आणि किरण तर आपलंच इकडचं आहे, कोकणातलाच आहे, तर ते काय टेन्शन नाही. फक्त बंड्या पहिल्यांदा येतो आहे कोकणात, तर त्याला कोकण पण फिरवू. आणि आपली झोपायची तयारी चालू आहे. मी आणि मम्मी इथे, आजी आतमध्ये, दोन्ही आजी आतमध्ये, मम्मी आणि मी बाहेर, आणि वरती पप्पा आणि आजोबा. तर हा ब्लॉग आपण इथे एंड करू. तर मम्मी आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब.
तो चलो मिलते हैं अगले ब्लॉग में, बाय।